प्रत्येक गावामध्ये एक रहस्य लपलेलं असतं, पण काही रहस्य एवढी खतरनाक असतात की त्यांची सावलीही मृत्यूला आपल्या मागे घेऊन येते. या गावामध्येच एक अशी शक्तीने लोकांना आपल्या भीतीच्या सायामध्ये ठेवलं होतं. पीर चुंबाचं नाव ऐकताच हवाही थांबून जाते, हृदयही एकदम थांबून जातं आणि आत्माही भीतीच्या सायामध्ये कापून उठते. आणि आता गोष्ट त्या रात्रीची आहे जेव्हा पीर चुंबाने आपल्या सगळ्यात मोठ्या शिकारचा सामना केला. माधव जळणाऱ्या चितासमोर कोणत्याही ना भावाने उभा होता. त्याच्या हातामध्ये अजूनही मशाल होती, पण तिच्या चेहऱ्यावरती कोणतंच दुःख नव्हतं. चिताही खूप जोराने जळत होती आणि तो तसाच तिथे उभा राहतो. आणि मग तो वेगळ्या गोष्टीने स्वतःशी बोलायला लागला. आता वेळ नाही झाली आहे. आता सूर्य पूर्णपणे डुबला नाही आहे. तो वाट बघत आहे. मला सगळं माहिती आहे. माधव मशालला मातीमध्ये फेकून देतो आणि तिथून जायला मागे फिरतो. तेवढ्यातच तो बघतो की 3 बायका त्याच्याकडे येताना दिसतात. नीलमचे डोळे रडून रडून पूर्ण लाल झाले होते. तिची काकी कविता तिला सांभाळून शमशानाकडे घेऊन येत होती आणि खूप चिंतेत होते. राधा घाबरतच त्यांच्या मागेही चालत होती. जसंच ते शमशानाच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचतात, कविता तिथेच थांबते आणि नीलमला थांबवते. नीलम, थांब. सूरज आता डुबणार आहे. आता शमशानच्या आतमध्ये पाय नको ठेवूस. आज रात्र खूप भारी आहे. काकी, आईची राख अजूनही तिथेच आहे. मला तिथे जावं लागेल. मी तिला असं नाही सोडू शकत. नीलम, आईचं बोलणं ऐक. गावामध्ये लोक काय बोलतायत तुला ऐकायला येत आहे ना? पीर चुंबाचा साया पूर्ण स्मशानावरती आहे. हे सर्व अंधविश्वास आहे राधा. माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळली पाहिजे. ही भूतप्रेतची कहाणी मला नको सांगूस. कविता आणि राधा कसं तरी नीलमला तिथून घेऊन जातात. माधव लांब उभा राहून हे सगळं बघत होता. रात्रीला कविता आपल्या घराच्या दरवाजावरती कोळशाचे 9 तुकडे ठेवते. नीलम अजूनही दुःखामध्ये डुबलेली होती आणि पलंगावरती बसून रडत होती. कविता आणि राधा जमिनीवरती बसून तिला दुःखामध्ये बघत होते. त्यांनाही चांगलं नव्हतं वाटत. ते नीलमला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा प्रत्येक प्रयत्न बेकार जात होता. तू शहरात राहतेस ह्यासाठी तुला हे सर्व मस्करी वाटतंय, पण पीर चुंबा कोणती गोष्ट नाही आहे. तो एक भूक आहे. पीर म्हणजे चिताची आग आणि चुंबा म्हणजे स्पर्श करणं. तर तो काय आगीला स्पर्श करतो? हे कशी भीती आहे? नाही, तो चिताच्या आगीमध्ये जळणाऱ्या प्रत्येक आत्म्याला हात लावतो. जेव्हा शरीर जळतं, जेव्हा आत्मा शरीरातनं बाहेर निघायचा प्रयत्न करतो, तो त्याच वेळेला तो राक्षस तिथे येतो. तो आपलं तोंड आत्म्याच्या तोंडावरती ठेवतो आणि त्याला आतमध्ये समावेश करतो. आणि मग ती आत्मा ती कधी स्वर्गात नाही जाऊ शकत. ती याच जमिनीवरती भटकत राहते, पीर चुंबाच्या पिंजऱ्यामध्ये कैद होऊन. हे सर्व बकवास आहे. जर असं काही असतं तर आजपर्यंत त्याला कोणी बघितलं का नाही? माधवने बघितलं आहे. त्यानेच सांगितलं आहे की तुझ्या आईच्या चिताजवळ त्याने निळी रोशनी बघितली आहे. पीर चुंबा जवळच होता. नीलम अजूनही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास करत नव्हती. तर दुसरीकडे नीलमची आईची चिता आता पूर्णपणे विझली होती. तिथे आता फक्त जळणारे अंगारांचा ढेर होता. शमशानच्या गेटच्या जवळ बनलेल्या एक आपल्या छोट्याशा झोपडीमध्ये माधव बसून देसी दारू पीत होता. तो खिडकीतनं चितावरतीही नजर ठेवलेली होती. तेवढ्यातच त्या चिताच्या वरती एक थंडी आणि निळी रोशनी आपल्याला दिसते. त्याच रोशनीमध्ये एक डरावना राक्षस पीर चुंबा तिथे प्रकट होतो. हे बघून माधवच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि तो हळूच काहीतरी बोलतो. नाही, आज नाही. ती बिचारी बाई आताच मेली आहे. तिला सोडून दे राक्षस. राक्षस त्या चिताच्या वरती वागतो आणि आपलं तोंड उघडतो. तो अंगारातनं उठणाऱ्या डोळ्याला आपल्यामध्ये खेचतो. घरामध्ये नीलमला झोप नाही येत. तिच्या आपल्या कानाजवळ एक हलकासा आवाज ऐकायला येतो. जसंच तिची आई
रडताना तिला मदतीसाठी बोलवत असेल. वाचव, वाचव मला बाळा, वाचव, वाचव मला. ती घाबरूनच उभी राहते आणि बघते की राधा झोपलेली आहे, पण कविता तिथे नव्हती. नीलम दरवाजापर्यंत जाते. दरवाजावरती त्या कोळशाची लाईन अजूनही तशीच होती. ती बाहेर रस्त्याकडे चालताना बघते आणि कोणाला तरी शमशानाकडे जाताना बघते. तिला असं वाटतं की ती कविता असेल. नीलम चुपचाप तिच्या मागे जाते. काकी, तुम्ही तिथे काय करताय? ती बाई तिच्या बोलण्याचं काही उत्तर देत नाही. तर नीलमला परतच तिच्या आईचा रडताना आणि मदतीचा आवाज येतो. चारीकडे ऐकायला येतात. आई, काय तुम्ही तिथेच आहात? मला तुमची आवाज ऐकायला येते. ती त्या सावलीच्या मागे जोरात चालायला लागली. जसंच नीलम शमशानच्या दरवाजाजवळ जाते, तिला माहिती पडतं की ज्या सावलीची ती मागे जात होती ती आता गायब झाली आहे. पण तिच्या आईच्या चिताच्या समोर एक लांब केसावाली बाई बसली होती. नीलम घाबरतच हळूहळू तिच्याकडे जाते. आई, तुम्ही परत आलात? मला माहिती होतं तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकणार. नीलम त्या बाईकडे जाऊन कर लक्ष देऊन बघते, तर तेवढ्यातच ती बाई मागे वळून बघते आणि नीलमही खूप घाबरते. तर ती अजून कोणी नसून तर तिच्या आईचा रूप घेऊन बसलेला पीरचुंबा होता. हे काय? वाचवा, कोणी वाचवा, कोणी आहे, वाचवा. नीलम तिथून धावायचा प्रयत्न करते, पण तिचा पाय ओल्या रेतीमध्ये धसायला चालू होतात. तेवढ्यातच पीरचुंबा आपल्या असली रूपामध्ये येतो. त्याचं रूप खूप मोठं, लांब आणि खूप भीतीदायक होतं. तो हळूहळू नीलमच्याकडे जातो. तेवढ्यातच कविता आणि राधा हातामध्ये मशाल आणि लोटा घेऊन तिथे पोहोचतात. ते बघतात की नीलम भीतीने तिथेच जमलेली आहे. पीरचुंबा आपला चेहरा नीलमच्या तोंडाकडे घेऊन जातो. तो तिच्या जिवंत शरीरातून श्वास खेचायचा प्रयत्न करत होता. नीलम, आपले डोळे बंद कर, तू त्याला नको बघूस. राधा मंत्र बोलायला चालू कर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जसंच राधा मंत्र वाचायला चालू करते, कविता पवित्र लोट्यातलं जल पीरचुंबावरती टाकते. पाणी पडताच पीरचुंबा रागात आणि दुःखामध्ये जोरात ओरडायला चालू करतो. तो नीलमला तिथेच सोडतो आणि नीलम जमिनीवरती पडते. पीरचुंबा आपला हात फिरवून कविताला जोरात मारतो. कविता खूप लांब जाऊन मागच्या झाडाला तकडवून खाली पडते. तिच्या हातातनं मशालही पडते आणि तिकडच्या गवतामध्ये आग लागते. आगीला बघून पीरचुंबा सर्व काही विसरून त्याच्याजवळ धावायला लागला. तो त्याला चिता समजून त्याच्या जवळ जातो. तेवढ्यातच माधव आपल्या झोपडीतनं बाहेर येतो. त्याच्या हातामध्ये मातीच्या तेलाचा मोठा डब्बा होता. याला आग पाहिजे, याला फक्त आगीची भूक आहे. नीलम बेटा, पळ इकडून. जसंच माधव तिथे पोचतो, नीलम आणि राधा लगेचच कविताकडे धावतात आणि तिला उठवायचा प्रयत्न करतात. काकी उठा, आम्हाला इथून निघावं लागेल. त्याच वेळेला माधव पीरचुंबावरती मातीचं तेल टाकतो. पीरचुंबाला आता समजून येतं की त्याला आता फसवायचा प्रयत्न चालू आहे. तो आगीला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न थांबवतो आणि रागाने माधवकडे बघतो आणि मग तो जोरात समोर जातो आणि माधवचा गला पकडून घेतो. आज तुझा अंत होणार आहे. तू खूप आत्मांना त्रास दिला आहेस. त्याच वेळेला राधा उठते आणि त्या मातीच्या तेलाच्या लाईनीवरती माचीस जाळते. आगही लगेच पेटते आणि पीरचुंबाच्या सोबत माधवलाही आपल्या चपेटमध्ये घेऊन घेते. माधव काका, आता बाहेर निघा, आग वाढते. नाही, मला जाऊ दे. जर मी थांबलो तर हा माझ्या आत्माला पकडायचा प्रयत्न करेल आणि जेव्हा हा मला चुंबन करायला येईल
मी ह्याला माझ्यासोबत नरकात घेऊन जाईल. तुम्ही पळा इकडून, मागे नका बघू. राधाच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. इकडून निघून जा राधा. हे माझं कर्मांचं फळ आहे. आता याचं संपायची वेळ आलेली आहे. नीलम कसं तरी राधाला सांभाळते आणि मग दोघे मिळून कविताला उचलतात आणि तिथून निघून जातात. काही वेळातच आग पूर्णपणे माधवला संपवून देते. जसं स्पीरचुंबा त्याच्या तोंडातनं आत्माला खेचायचा प्रयत्न करतो, तो स्वतःही राग बनायला चालू होतो. कारण माधवची आत्मा नर्कची वारीस असते. थोड्या वेळातच स्पीरचुंबाही माधवसोबत राखमध्ये परिवर्तित होतो. त्यांची राख थंड शमशानाच्या जमिनीवरती पडते आणि चारीकडे आता पूर्णपणे शांतता झाली होती. दुसऱ्या सकाळी नीलम, राधा आणि कविता एका झाडाखाली बसलेले होते. काही क्षणातच कविता हळूहळू आपल्या होशमध्ये येते. तिघही जण शमशानच्या कडे बघतात, जिथून काळ्या कलरचा एक धुवा वरती उठताना आपण बघत होतो आणि तो वरती जात होता. काय ते आता संपलं आहे? माधवने आपली बली दिली. त्याने पीरचुंबाला आपल्या आत्म्याच्या लालचमध्ये फसवलं. आगने आता दोघांनाही संपवलं. अचानक आकाशातले साफ वादळ आता काळे होत चालले होते. ते तिघही जण हे बघून घाबरतात आणि खाली आपल्याला एक मोठा पायाचा निशाण दिसतो. तो अजूनही इथेच आहे.